घडामोडी। हिवताप निर्मूलन महासंघ कर्मचारी संघटना कृती समिती ठाणे पालघर यांच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन देत जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज करण्यासंदर्भातील शासन परिपत्रकाची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली। 22 नोव्हेंबर 2019 रोजी शासनाने परिपत्रक काढून हिवताप विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे काम जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांखाली चालवण्याचे निर्देश दिले होते। मात्र अद्याप याची अंमलबजावणी झालेली नाही। त्यामुळे वेतन, सुट्ट्या, तपासणी, नियोजन आदी कामांमध्ये अडचणी निर्माण होत आहेत। 26 मार्च 2024 रोजी झालेल्या बैठकीत लवकरच याबाबत आदेश काढले जातील असे सांगण्यात आले होते। मात्र अद्याप कुठलाही ठोस निर्णय झालेला नाही। त्यामुळे संघटनेने आंदोलनाचा इशारा दिलाय। 24 तासात निर्णय न झाल्यास राज्यभरातील हिवताप कर्मचारी तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा देण्यात आलाय। या निवेदनावर श्री प्रदीप चव्हाण, श्री दिलीप गायकवाड व श्री गोरख वळवण व श्री शरद पवार यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। ठाणे शहरात अनेक ठिकाणी क्लस्टर योजना राबवण्यात येत असून त्यातून ठाणे शहरातील मोठ्या प्रमाणात असलेल्या जुन्या आणि अनधिकृत इमारतीचे पुनर्विकास करण्यात येणार आहे। या योजनेतून ठाणे महापालिका हद्दीत एकूण 44 नागरी पुनर्निर्माण आराखडे तयार करून हजारो हेक्टर जमिनीचा पुनर्विकास करण्याची योजना आहे। क्लस्टर योजनेमुळे शहरातील नागरिकांचा योग्य विकास होईल का? त्याचबरोबर हजारो हेक्टर जमिनीवरती होणाऱ्या इमारतींमुळे ठाणे शहरातील लोकसंख्या 4 पटीने वाढणार आहे। तसेच शहरात अनेक ठिकाणी पाण्याची समस्या तीव्र आहे। शहरात स्वतःचे धरण नाही, लोकसंख्या वाढते, वाहनांची संख्या देखील वाढत असून शहरात वाहतूक कोणाची समस्या देखील तीव्र होत आहे। शहरातील अस्वच्छतेमुळे पर्यावरणाचा प्रश्न ऐरणीवर येऊ लागलाय। अनियोजित योजनेमुळे शहराचे विद्युतीकरण होत चालले। त्यामुळे क्लस्टर विकास सारख्या प्रकल्पाबाबत पुन्हा नव्याने सर्वसमावेशक विचार करण्याची मागणी निवारा हक्क समन्वय समितीची मागणी आहे। या मागणीकरिता निवारा हक्क समन्वय ठाणे शहर यांनी आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले। यावेळी मानपाडा, मनोरमा नगर, गणेश नगर, आझाद नगर येथील रहिवासी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते। भविष्यात शहरात अनधिकृत बांधकाम आणि झोपडपट्ट्या वाढवणे याकरिता कारवाई करणे आवश्यक असल्याची मागणी यावेळी आंदोलनातून करण्यात आली। नागरिकांच्या मागण्यांची दखल न घेतल्यास थेट मंत्रालयावरती मोर्चा नेण्याचा इशारा यावेळी आंदोलनातून देण्यात आलाय। ठाण्यातून एक संतापजनक घटना समोर आली। ठाणे जिल्ह्यात 10 मजली निवासी इमारतीच्या व्हेंटिलेशन डक्टमध्ये 10 वर्षाच्या मुलीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्यानंतर खळबळ उडाली। त्यानंतर 10 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचे समोर आले। काल रात्री उशिरा पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला बाथरूमच्या खिडकीतून फेकून दिल्याबद्दल मुंब्रा पोलिसांनी 20 वर्षीय तरुणाला अटक केले। सोमवारी रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास मुंब्रा परिसरातील सम्राटनगर येथील श्रद्धा प्रति इमारतीत हा सगळा धक्कादायक प्रकार घडलाय। 10 वर्षीय मुलीच्या मृतदेहाची माहिती मिळताच ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला ही माहिती देण्यात आली। पीडित मुलगी ही इमारतीची रहिवासी नसल्याचे समोर आले। त्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलगी इमारतीमध्ये कशी घुसली याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे। इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या व्यक्तीच्या घरी पाणी येत नव्हते, त्यामुळे तो आतमध्ये पाण्यासाठी गेला असता मोठा आवाज झाला। त्याने खिडकी उघडून पाहिले तर तिथे एका 10 वर्षाच्या मुलीचा मृतदेह पडलेला होता। त्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला। लोकांची चौकशी केल्यानंतर आणि इमारतीतील घरांची तपासणी केल्यानंतर अधिकाऱ्यांना 20 वर्षीय तरुणावर संशय आला। पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली। आरोपी हा मूळचा बिहारचा रहिवासी असल्याचे समोर आले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने रात्री 9:30 वाजता अल्पवयीन मुलीला खेळण्याचे आमिष दाखवून त्याच्या घरामध्ये नेले व त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि तिला बाथरूमच्या खिडकीतून फेकून दिले होते। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध।
आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरात पुन्हा एकदा वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार भरविला जाणार आहे. ठाण्यातील चौकात गणेश नाईक यांच्या जनता दरबाराचे फलक झळकू लागलेत. हिरानंदिनी मेढोद येथील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात 11 एप्रिलला हा जनता दरबार भरणार आहे. डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह हे प्रताप सरनाईकांच्या मतदारसंघात आहे, तर नाईकांच्या पालघर जिल्ह्यात बुधवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा शिवसेनेचा लोकदरबार भरणार असल्याने विविध चर्चा रंगू लागल्यात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ठाणे जिल्हा ओळखला जातो, परंतु याच जिल्ह्यात गेल्या काही वर्षात भाजपची ताकद वाढली. विधानसभा निवडणुकीनंतर ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्यासह प्रताप सरनाईक यांना शिंदे यांच्या शिवसेनेतून मंत्रिपद मिळाले आहे, तर भाजपने नवी मुंबईतील भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांना वनमंत्री केले. गणेश नाईक मंत्री झाल्यानंतर त्यांनी ठाण्यात फक्त कमळ अशी घोषणा केली होती, त्यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचवल्या होत्या. तसेच 1.5 महिन्यापूर्वीच ठाण्यात नाईकांनी जनता दरबार भरविला होता. या जनता दरबारात मोठ्या प्रमाणात नागरिक समस्या घेऊन आले होते. नाईकांच्या जनता दरबाराच्या घोषणेनंतर मात्र शिंदे गटात अस्वस्थता पसरली होती. समाज माध्यमांवर शिंदे गटाकडून प्रतिक्रिया उमटत होत्या. प्राचीन शिल्पकलेचा आविष्कार असलेल्या आधुनिक काळातील संपूर्ण पाषाणाचे महाराष्ट्राचे कुलदैवत आई तुळजाभवानीचे ठाण्यातील पहिले भव्य मंदिर पाचपकाडी भागात उभारण्यात आले आहे. 30 एप्रिल रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हे मंदिर ठाणेकरांना दर्शनासाठी खुले होणार आहे. राष्ट्रवादीचे नेते आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून हे भव्य मंदिर उभारण्यात आले. पाचपकाडी भागातील गणेशवाडी येथे हे मंदिर उभारण्यात आले. या मंदिराकरिता तामिळनाडू येथून पाषाण आणून कर्नाटक येथील बुडळेश्वर या भागात कोरीव काम करण्यात आलं आहे. हे भाग ठाण्यात आणून मागील 3 वर्षे या मंदिराचे काम दिवसरात्र सुरू होते. या मंदिराचा कळस अतिशय रेखीव असून मंदिराला 26 खांब आहेत, तर 32 गजमुख मंदिराची समृद्धी वाढवत आहेत. मंदिर दक्षिणात्य पद्धतीने बनवण्यात आले असून मंदिराचे प्रवेशद्वार प्रशस्त आहे. गाभाऱ्यात देवीची मूर्ती ठेवण्यात येणार आहे. त्या भागात देखील मनोहरी कोरीव काम करण्यात आले आहे. या मंदिराचा लोकार्पण 16, 27 ते 30 एप्रिल दरम्यान अतिशय भक्तिमय वातावरणात होणार असल्याची माहिती आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी दिली. 30 एप्रिलपासून हे मंदिर भक्तांकरिता खुले होणार आहे. याबाबत डॉक्टर आव्हाड म्हणाले की मी देवी भक्त आहे. गणेशवाडी येथे जागा मिळाल्यानंतर येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजाभवानीचे मंदिर उभारण्याचा विचार मनात आला आणि भव्य मंदिर निर्माण झाले. 30 एप्रिलपासून हे मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले होणार असून सर्वांनी दर्शनासाठी यावे असे आवाहन आव्हाड यांनी केले. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका. धन्यवाद.